नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे दीपाली। तुम्हाला आज या व्हिडिओतून ब्लाऊजची साइड फिटिंग एकदम परफेक्ट पद्धतीने एकदम संपूर्ण प्रोसेस दाखवणार आहे की जेणेकरून तुमची ब्लाऊजची साइड फिटिंग अजिबात देखील चुकणार नाही आणि हो याची शिलाई कशी करायची स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा आणि ब्लाऊजची साइड फिटिंग बनवायला शिका। तर ही प्रोसेस पहा, अगदी शोल्डर जोडण्यापासूनच सुरुवात होते। तर ब्लाऊजचं शोल्डर कसं जोडायचं ते आपण सर्वात अगोदर पाहूयात। तर एकूण 5 स्टेप महत्त्वाच्या आहेत यासाठी, त्या तुम्हाला सांगणार आहे। तर ही सगळ्यात पहिली स्टेप आहे, शोल्डर जोडताना कधी पण मुंड्याच्या बाजूने गळ्याच्या बाजूला आणि गळ्याच्या बाजूने रिटर्न पुन्हा मुंड्याच्या बाजूला असं जोडा। म्हणजे काय होणार आहे, तुमचा गळा हा तिरकस होणार नाही आणि शोल्डर देखील तिरकस होणार नाही। जर शोल्डरच्या बाजूला थोडंसं कापड एक्स्ट्रा राहिलं तर ते तुम्हाला कट करून काढता येणार आहे। तर बघा, अशा प्रकारे तुम्ही शोल्डर जोडून घ्या। ही पहिली प्रोसेस झाली। आता यानंतरची प्रोसेस जी आहे ती खूप महत्त्वाची आहे। तुम्हाला सांगते, दुसऱ्या पण साईडचं शोल्डर अशाच प्रकारे जोडून घ्या। दुसरी प्रोसेस जी आहे ती आपण पाहूयात। एकूण 5 प्रोसेस आहेत, खूप महत्त्वाच्या आणि खूप परफेक्ट फिनिशिंग येण्यासाठी किंवा काखेमध्ये घोळ न येण्यासाठी त्या महत्त्वाच्या आहेत। तर आता पहा, गळा जोडून झाला, एकदम मस्त असा हा गळा आलेला आहे। बघा, गळ्यावरती गळा आलेला आहे, कुठेही कापड बाहेर दिसत नाही। आता पुढची प्रोसेस बाही जोडण्याची। आता हे शोल्डर जे आहे एकदम फिनिशिंगमध्ये आलेलं आहे। पहा किती सुंदर आलेलं आहे। कमेंटमध्ये नक्कीच सांगा शोल्डर जोडण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली का। तर आता दुसरी प्रोसेस बाही ही एका बाजूने कधीही जोडायची नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। तर दुसरी प्रोसेस आहे बाही मध्यातून जोडा। पहा, बाही मध्यातून कशी जोडायची, बाहीचा मध्य काढायचा आणि शोल्डरवरती बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जिथं जोडलेला आहे त्याच्यावरती मांडायचा आणि मध्यातून बाही पुढच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला अगोदर शिलाई करून घ्यायची। बघा, मी पुढच्या बाजूला व्यवस्थित अशी बाही शिलाई करून घेतलेली आहे। अगदी टेपच्या 2 रेषे एवढी बाही कमी पडलेली आहे, तर ही बाही दोन्ही बाजूला एकसारखी कमी पडणार। आता पहा, ही तुमच्या लक्षात आलं असेल। जर जास्त झाली तर ती दोन्ही बाजूला जास्त होते, कमी पडली तर ती दोन्ही बाजूला कमी होते। म्हणजे फिटिंग इकडं तिकडं कुठेही हालत नाही आणि ब्लाऊजचं फिटिंग हे एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये येतं। पहा, आता काय करायचं, पुन्हा पुढून पाठीमागच्या बाजूला जायचं। बघा, मी कशी आलेली आहे, इकडं टीप मारत मारत। आता पुन्हा पाठीमागच्या बाजून मध्यामध्ये जायचं। अशा प्रकारे बाही जी आहे ती जोडून घ्यायची आहे। बघा, मध्यामधून सुईपासून धागा वेगळा करायचा, कट करून काढायचा आणि बघा बाही किती व्यवस्थित शिलाई झालेली आहे। संपूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन पहा आणि सगळ्या टिप्स शिकून घ्या। आता तिसरी टिप्स काय आहे, तर सगळ्याच्या अगोदर काय करायचं, सरळ बाजूने, म्हणजे तिसरी टिप्स पहा ही आहे की व्यवस्थित असं सगळ्या बाजू म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा पार्ट हा एकसारखा आलाय का ही पाहायचं। तिसरी टिप्स काय आहे, बाहीचा आणि साईड पार्ट बॅक आणि साईड पार्ट फ्रंट ह्याची साईड पार्ट दोन्ही बाजूने एकसारखे आलेत का पाहायचं। जर तुमचे हे एकसारखे आलेले आहेत म्हणजे तिसरी प्रोसेस तुमची कंप्लीट झालेली आहे। तर सरळ बाजूने बघा, अशा प्रकारे हे पार्ट एकमेकांसमोर व्यवस्थित अटॅच करून घ्यायचे। आता सरळ बाजूनेच का घ्यायचे, तर आतल्या साईडला टाकल्यानंतर काय होतं डायरेक्टच, तर आतल्या साईडला धागे खूप लोंबतात। पहा, म्हणजे कसं तरी विचित्र दिसतं ते दिसायला आणि फिटिंग सुद्धा व्यवस्थित येत नाही, फिनिशिंग। आता बघा, आतल्या साईडनं फिटिंग व्यवस्थित आलेली आहे, तर आतल्या साईडनं आपल्याला आता टीप घालून घ्यायची आहे। ही तिसरी प्रोसेस आपली जी आहे ती फिटिंगची कंप्लीट झालेली आहे। बघा, तिसरी प्रोसेस। तर अशा प्रकारे काय करा, व्यवस्थित अशी टीप आतल्या बाजूने घालून घ्या। आता तिसरी पायरी आपली परफेक्ट फिटिंगची म्हणजे प्रोसेसची कंप्लीट झालेली आहे। आता यानंतर बघा, तुम्हाला सांगते अशाच प्रकारे तुम्ही दुसरी बाजू देखील कंप्लीट करून घ्या। जसं मी तुम्हाला आतापर्यंत एक बाजू कंप्लीट करायला सांगितली आहे तसं बघा, मुंड्याच्या समोर मुंडा आलेला आहे, दंडाच्या समोर दंड आणि कमरेच्या समोर कमर, म्हणजे याला म्हणतात परफेक्ट फिटिंग। बघा फिटिंग कशी आलेली आहे, अगदी कुठेही इकडं तिकडं थोडंही झालेलं नाहीये। तर तिसरी प्रोसेस व्यवस्थित करा, म्हणजे तुमची फिटिंग ना अशी मुंड्यासमोर मुंडा आणि दंडाच्या समोर दंड आणि कमरेच्या समोर कमर, असं दुसऱ्या पण बाजूची माझी आलेली आहे। दुसरी बाजू बघा, मी ही कंप्लीट करून घेतलेली आहे। आता दोन्ही बाजू माझ्या कंप्लीट करून झालेल्या आहेत। आता काय करायचं, चौथी प्रोसेस आपली चालू होणार आहे। तर फिटिंग कशी आखायची ही आपली चौथी प्रोसेस आहे। तर काय करायचं, आपला मापाचा ब्लाऊज किंवा तुम्ही जर अंगावरून माप घेतलं तर कमरेच्या बाजूला अशा प्रकारे मोजत जायचं। टेपने मोजायचं किंवा ब्लाऊजने मोजायचं। तर मी ब्लाऊजने मोजलं मापाच्या
बघा इथपर्यंत आला हा मापाचा ब्लाऊज. आणि पुढे एक्स्ट्रा राहिला आहे ते एकदा फोल्ड करायचं, अजून एकदा फोल्ड करायचं. 4 भागात डिवाइड झालं हे. तर ते 1.5 इंच भरलं. आता लक्षात ठेवायचं कमरेच्या बाजूला आपला ब्लाऊज हा 1.5 इंच जास्त आहे. आता ही मापाच्या ब्लाऊजची बाही आहे ती शॉर्ट बाही आहे, मला ही लॉंग आताची ट्रेंडिंग जी लांब बाही सर्व महिलांना आवडत आहे ती बनवलेली आहे. तर ती अंगावरून माप घेतलेला आहे, त्यामुळे मी इथं बघा दंडघेर आहे तो 5.5 इंच आहे, तर इथं मी 5.5 टाकून घेतलेला आहे. आता काय करायचं, कमरेच्या बाजूला 1.5 इंच एक्स्ट्रा भरलेलं म्हणलं 1.5 इंच टाकून घ्यायचं. ही आपली चौथी प्रोसेस आहे फिटिंग आखण्याची. इथून चेस्ट आकायची 9 इंच आखून घेतली. 36 साईजचा ब्लाऊज आहे, 9 चौक 36 म्हणून इथं 9 इंच टाकलं. आणि पहा टेपने या रेषा ज्या आहेत त्या कमरेतून मध्यामध्ये आणि दंडातून मध्यामध्ये जोडायची. ही गोष्ट लक्षात घ्या, नाहीतर तर काय करचान एकदम सरळ जोडत जाचान, तसं करू नका. दंडापासून मुंड्यामध्ये आणि पुन्हा कमरेपासून मुंड्यामध्ये असं जोडा. आता बघा इकडच्या साईडचं जोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं 9 इंच, खाली 1.5 इंच आणि इकडच्या बाजूला 5.5 इंच. आता हे टाकून झालं का? झालं. तर 5.5 पासून इथं बघा 9 आहे ना तिथपर्यंत अशी तिरकस रेषा आकायची आणि 9 आहे ना तिथून खाली 1.5 पर्यंत अशी तिरकस रेषा आकायची. असं केल्याने काय होतं, हाताने जर फिटिंग आखत बसला तर ती वाकडी तिकडी होते. आणि डायरेक्ट स्केलनी किंवा म्हणजे पट्टीनं किंवा टेपनी जर आखली तर ती परफेक्ट येते. आता आपली 5वी प्रोसेस काय आहे, टिपा कशा घालायच्या. तर बघा टीप मुंड्यापर्यंत आणलेली आहे आणि सरळ पुढे नेलेली आहे, जिथं आपण रेष आखून घेतलेली आहे तिथं. अशाच प्रकारे घाला. तर आता काय करायचं, दुसरी टिप बघा मी ही मुंड्यापर्यंत येत आलेल्या इथून तिरकस पहिल्या टिपेवरती घेतलेली आहे. हे पहा पहिल्या टिपेवरती घेतली आणि पुन्हा तिरकस बाजूला काढून घेतलेली आहे. पुढे गहूभर अंतर ठेवायचं म्हणजे टेपच्या 2 रेषा एवढं अंतर ठेवायचं आहे दोन्ही टिपेच्या मध्ये. परंतु पहिल्या 2 टिपा आहेत त्या मुंड्यामध्ये जॉईन करायच्या. असं का करायचं, तर समजा ब्लाऊज हा दंडामध्ये आवळ झाला आणि पोटामध्ये परफेक्ट बसला तर दंडामधली एक टीप उसवल्यानंतर पोटामधली टीप उसवत जाऊ नये किंवा पोटामधली एखादी कमरेमधली टीप उसवली तर ती दंडापर्यंत उसवत जाऊ नये, ती मुंड्यामध्ये जॉईन राहावी म्हणून तशी टीप मारून घेतलेली आहे. तर अशाच प्रकारे प्रोसेस करून घ्या. सगळ्या बाजूच्या टिपा दोन्ही बाजूला 4-4 मारून घ्या. अशी जर तुम्ही ब्लाऊजची फिटिंग बनवली तर ब्लाऊज एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये बसणार आहे. मग तुमचा तो तिरकस कट झालेला असो अगर कसाही असो. तर फिटिंगची ही प्रोसेस आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब एकदा नक्कीच करून घ्या. असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहेत. बेल आयकनचं बटन दाबा, नोटिफिकेशन तुम्हाला पडणार आहे. तर बघा दोन्ही बाजूची फिटिंग ही ब्लाऊजची एकदम परफेक्ट पद्धतीने झाली आहे. 5 टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत. या 5 टिप्सनुसार तुम्ही काय करा, व्यवस्थित असं फिटिंग करून घ्या. बघा किती छान फिटिंग झालेलं आहे. इथं बघा कुठेही मुंड्यामध्ये तुम्हाला घोळ किंवा गुड्या किंवा घड्या दिसत नाहीत. ज्यांनी संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यांना याचा फायदा झाला. कोणताही व्हिडिओ तुम्ही एकदम परफेक्ट जर शिकायचा असेल तर परफेक्ट पाहायला हवा. जर तुम्ही स्किप करत पाहिलं तुम्हाला काय होणार आहे, निम्मार्ध शिकायला भेटणार आहे आणि निम्मार्ध तुमचं विसरून जाणार आहे.